नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजकाल घर चालवताना दर महिन्याचे खर्च वाढत चालले आहेत। लाईट बिल, गॅस, भाजीपाला, औषधं, मुलांचं शिक्षण, महिना संपेपर्यंत पगार किंवा पैसे कधी संपतात ते कळतच नाही। आता अशा वेळी जर दर महिन्याला ठराविक रक्कम खात्यावर आली, कोणताही धोका न देता, तर किती मोठा आधार मिळेल हे तुम्हीच विचार करा। म्हणूनच आज मी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका अशा सरकारी योजनेबद्दल सांगणार आहे, ज्यामध्ये एकदा पैसे गुंतवले की दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न मिळत राहते। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट्स मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण ज्या योजनेबद्दल बोलतोय तिचं नाव आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम, म्हणजेच POMIS। आता ही योजना नेमकी काय आहे ते अगदी सोप्या शब्दात सांगते। यामध्ये तुम्ही दर महिन्याला पैसे टाकत बसायचे नाहीत, एकदाच ठराविक रक्कम पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवायची आणि त्या पैशावर तुम्हाला दर महिन्याला व्याज मिळतं। म्हणजेच महिन्यागणिक तुमच्या खात्यावर पैसे जमा होतात। ज्यांना दर महिन्याला घर खर्चासाठी, औषधांसाठी किंवा इतर गरजांसाठी निश्चित उत्पन्न हवं असतं, अशा लोकांसाठी ही योजना खूपच उपयोगी आहे। मित्रांनो, आता प्रश्न असा येतो की ही योजना नक्की कोणासाठी आहे? सर्वात आधी जे लोक निवृत्त झालेले आहेत, ज्यांचं नियमित उत्पन्न बंद झाले, त्यांच्यासाठी ही योजना खूप उपयोगी ठरते। दुसरं म्हणजे ज्यांना शेअर मार्केट किंवा धोकादायक गुंतवणूक नको आहे, पैसा सुरक्षित ठेवायचा आहे, अशा लोकांसाठी ही योजना योग्य आहे। आणि तिसरं म्हणजे छोटे गुंतवणूकदार, ज्यांना दर महिन्याला घर खर्चासाठी ठराविक उत्पन्न हवं असतं, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे। एकूणच सांगायचं तर दर महिन्याचे रोजचे खर्च भागवायला ही योजना चांगला आधार देऊ शकते। मित्रांनो, आता या योजनेत व्याज किती मिळतं ते समजून घेऊया। सध्या या पोस्ट ऑफिसच्या योजनेवर 7.40% वार्षिक व्याज दिलं जातं। यामध्ये तुम्हाला दर महिन्याला पैसे भरायचे नसतात, एकदाच ठराविक रक्कम गुंतवायची आणि त्या पैशांवरून दर महिन्याला व्याज तुमच्या खात्यावर येतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सरकारी योजना आहे, म्हणून यात शेअर मार्केट सारखा चढ उताराचा कोणताही धोका नसतो। म्हणजेच तुमचा पैसा सुरक्षित राहतो आणि उत्पन्नही निश्चित मिळत राहतं। मित्रांनो, आता या योजनेत किती पैसे गुंतवता येतात ते समजून घेऊया। जर तुम्ही ही योजना एकट्याच्या नावाने म्हणजे सिंगल अकाउंटने घेत असाल तर त्यामध्ये जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवता येतात। आणि जर तुम्ही पती पत्नी दोघांच्या नावाने संयुक्त खाते म्हणजे जॉईंट अकाउंट उघडत असाल तर त्या खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवण्याची परवानगी आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एकट्यासाठी 9 लाख आणि पती पत्नी मिळून 15 लाख इतकीच या योजनेची मर्यादा आहे। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, दर महिन्याला नेमके किती पैसे मिळतात? समजा तुम्ही 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर सध्या असलेल्या 7.40% व्याजदरानुसार तुमच्या खात्यावर दर महिन्याला सुमारे 5,500 रुपये जमा होतात। आणि जर तुम्ही पती पत्नी मिळून 15 लाख रुपयांची संयुक्त गुंतवणूक केली तर त्या बदल्यात दर महिन्याला सुमारे 9,250 रुपये थेट खात्यावर मिळतात। म्हणजेच एकदाच गुंतवणूक आणि दर महिन्याला ठराविक उत्पन्न। मित्रांनो, आता या योजनेचा कालावधी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। या पोस्ट ऑफिस योजनेत लॉक इन कालावधी 5 वर्षांचा आहे। म्हणजेच एकदा पैसे गुंतवले की ते पैसे 5 वर्षापूर्वी काढता येत नाहीत। पण घाबरायचं कारण नाही, कारण या 5 वर्षाच्या कालावधीत तुम्हाला दर महिन्याला नियमितपणे उत्पन्न मिळत राहतं। म्हणजे पैसा अडकलेला असतो, पण दर महिन्याची कमाई सुरूच असते। मित्रांनो, आता प्रश्न येतो, 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय होतं? 5 वर्षांचा कालावधी संपला की तुम्ही जेवढी मूळ रक्कम गुंतवली होती ती संपूर्ण रक्कम तुम्हाला परत मिळते। यानंतर तुमच्याकडे पर्याय असतो, हवी असेल तर तीच रक्कम पुन्हा या पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवू शकता। आणि जर पुन्हा गुंतवणूक केली तर दर महिन्याचं उत्पन्न पुन्हा सुरू होतं। म्हणजे पैसा परतही मिळतो आणि कमाई चालू ठेवण्याची सोयही होते। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही योजना सुरक्षित आहे का? ही पोस्ट ऑफिसची सरकारी योजना आहे, म्हणजेच तुमचा पैसा सरकारच्या देखरेखीखाली राहतो। यामध्ये शेअर मार्केट सारखी कुठलीही जोखीम नाही, ना चढ उतार ना नुकसान होण्याची भीती। ही निश्चित उत्पन्न देणारी योजना असल्यामुळे तुम्हाला दर महिन्याला ठरलेलं उत्पन्न निश्चितपणे मिळत राहतं। मित्रांनो, या योजनेची आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये सुरुवात करायला मोठ्या रकमेची गरज नाही। तुम्ही फक्त 1,000 रुपयापासून ही योजना सुरू करू शकता। एकदा गुंतवणूक केली की त्या पैशावरचं व्याज दर महिन्याला थेट उत्पन्न म्हणून तुमच्या खात्यावर मिळतं। मित्रांनो, आता अनेक जण विचारतात की या योजनेत एकापेक्षा जास्त खाते उघडता येतात का? तर हो, तुम्ही तुमच्या नावाने एकापेक्षा जास्त खाते उघडू शकता। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व खात्यांमधील एकूण गुंतवणूक 9 लाख रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये। आणि जर संयुक्त खाते असेल म्हणजे पती पत्नीचे खाते, तर त्या खात्यासाठी ही मर्यादा 15 लाख रुपये इतकी आहे। मित्रांनो, पोस्ट ऑफिसने अलीकडे एक नवीन सुविधा सुरू केली आहे। या सुविधेनुसार या योजनेतून मिळणारी रक्कम रिकरिंग डिपॉझिट म्हणजे RD खात्यात ट्रान्सफर करू शकता। याचा फायदा असा होतो की मिळालेल्या पैशावर पुन्हा बचत होते आणि त्यातून अधिक परतावा मिळण्याची संधी मिळते। मित्रांनो, या योजनेत नॉमिनीची सुविधाही दिली आहे, म्हणजेच तुम्ही कुटुंबातील कोणालाही नॉमिनी म्हणून नाव नोंदवू शकता। उद्या जर खातेदाराला काही अनपेक्षित झालं तर नॉमिनी व्यक्तीला या योजनेचा लाभ आणि संपूर्ण रक्कम सहज मिळू शकते।
म्हणजे कुटुंबासाठी ही योजना पूर्णपणे सुरक्षित ठरते. मित्रांनो, पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमची खाते उघडणं खूप सोपं आहे. त्यासाठी फक्त काही सोप्या स्टेप पाळा. नंबर 1, जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा. नंबर 2, अकाउंट ओपनिंग फॉर्म आणि KYC फॉर्म भरा. नंबर 3, तुमच्या पॅन कार्डची झेरॉक्स कॉपी जोडा. नंबर 4, सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सबमिट करा. इतकंच. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं खाते तयार करू शकता आणि दर महिन्याला उत्पन्न मिळवू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न हवं असेल आणि पैसा सुरक्षित राहावा, जोखीम नको असेल, तर पोस्ट ऑफिसची ही मंथली इन्कम स्कीम तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. मित्रांनो, आता अनेक जण विचारतात की पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम आणि बँक FD यात फरक काय? FD मध्ये तुम्हाला बहुतेक वेळा व्याज एकत्रित मिळतं, म्हणजे महिना पैसे हातात येत नाहीत. पण POMIS मध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम थेट खात्यावर येते. ज्यांना रोजच्या खर्चासाठी मासिक उत्पन्न हवं असतं, त्यांच्यासाठी ही योजना FD पेक्षा जास्त उपयुक्त ठरते. मित्रांनो, समजा तुमचा घर खर्च दर महिन्याला 5 ते 6 हजार रुपयांचा आहे. भाजी, दूध, औषधं, वीज बिल हे छोटे छोटे खर्च याच मंथली इन्कम मधून भागू शकतात. म्हणजे मूळ पगार किंवा पेन्शन तशी सुरक्षित राहते आणि हा पैसा फक्त खर्चासाठी वापरता येतो. मित्रांनो, निवृत्तीनंतर नियमित पगार बंद होतो आणि तेव्हाच खर्च वाढलेले असतात. अशा वेळी पोस्ट ऑफिसची ही मंथली इन्कम स्कीम पेन्शन सारखा आधार देते. दर महिन्याला निश्चित पैसे मिळत असल्यामुळे मनावरचा ताण कमी होतो आणि आर्थिक नियोजन सोपं होतं. मित्रांनो, सगळ्यांना शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड समजेल असं नाही. काही लोकांना पैसा बुडण्याची भीती असते. अशा लोकांसाठी ही पोस्ट ऑफिसची सरकारी योजना एक सुरक्षित पर्याय आहे. इथे ना नुकसानाची भीती ना बाजारातील चढउतार. मित्रांनो, ही योजना फक्त पैसे कमवण्यासाठी नाही, तर आर्थिक शिस्त लावण्यासाठीही उपयुक्त आहे. एकदा पैसे गुंतवले की ते लगेच काढता येत नाहीत, म्हणून अनावश्यक खर्च टळतो. दर महिन्याला येणाऱ्या उत्पन्नाचं योग्य नियोजन करता येतं. मित्रांनो, आता प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ही योजना सगळ्यांसाठीच योग्य असेल असं नाही. जर तुम्हाला लवकरच पैसे काढायचे असतील किंवा जास्त रिस्क घेऊन मोठा नफा हवा असेल, तर ही योजना तुमच्यासाठी नाही. पण सुरक्षितता, नियमित उत्पन्न आणि मनशांती हवे असेल तर ही योजना योग्य आहे. मित्रांनो, पोस्ट ऑफिसने अलीकडेच एक नवीन सुविधा सुरू केली आहे. तुम्ही POMIS मधील रक्कम RD खात्यात ट्रान्सफर करू शकता. यामुळे तुम्हाला जास्त व्याज मिळू शकतं आणि तुमच्या गुंतवणुकीवर फायदा वाढतो. म्हणजे फक्त सुरक्षितच नाही, तुमची कमाईही वाढते. मित्रांनो, या योजनेत तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणालाही नॉमिनी बनवू शकता. खातेधारकाचा अचानक मृत्यू झाला तरी नॉमिनीला पूर्ण लाभ आणि निधी मिळतो. म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठीही आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करू शकता. छोटे गुंतवणूकदारांसाठी सुरुवात फक्त 1000 रुपयापासून. मित्रांनो, ही योजना फक्त मोठ्या गुंतवणूकदारांसाठी नाही. तुम्ही फक्त 1000 रुपयांपासून सुरू करू शकता आणि त्यावर दर महिन्याला व्याज मिळत राहतो. म्हणजे कोणत्याही आर्थिक परिस्थितीत ही योजना प्रत्येकासाठी सुरू करता येते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अजून अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.